नंदिनी, मी ऐकलं तुझं लग्न झालं. तो कोण आळशी आहे ज्याच्याशी तू लग्न केलंस? माझी त्याच्याशी ओळख करून दिलं. रोहिणी आपल्या सावत्र बहिणीची चेष्टा करत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर तोच अभिमान स्पष्ट दिसत होता जो तिच्यात लहानपणापासून होता. नंदिनी तिच्या समोर उभी राहिली. ती आतून परिपूर्ण होती. समोर उभी असलेली नंदिनी फक्त हलकेच हसली. तिच्या चेहऱ्यावर राग किंवा तक्रार नव्हती. आयुष्यातील प्रत्येक जखम मुकाट्याने सहन करायला ती शिकली होती. गेल्या 5 वर्षात नंदिनीचे आयुष्य पूर्णपणे बदललेले आहे याची रोहिणीला कल्पनाही नव्हती. जी मुलगी एकेकाळी या घरात मोलकरणीपेक्षाही वाईट मानली जायची ती आज एका अब्जाधीशाची पत्नी बनली होती. नंदिनीला आपल्या जुन्या जखमा पुन्हा उघडायच्या नव्हत्या. ती शांत आवाजात म्हणाली, रोहिणी चल घरी जाऊया. तू इतक्या वर्षांनी आली आहेस. आणि हो, तुझे भाऊजी सुद्धा घरीच आहेत. तू त्यालाही भेटू शकतेस. पण रोहिणी हसली. मला तुझ्या झोपडीत जायची किंवा तुझ्या त्या नालायक नवऱ्याला भेटायची काहीच इच्छा नाही असे म्हणून ती तिच्या गाडीत बसली आणि तिथून निघून गेली. नंदिनी फक्त तिला जाताना पाहत राहिली. तिच्या डोळ्यात एक विलक्षण शांतता होती. जणू काही काळाने तिला खूप सामर्थ्यवान बनवले होते. घरी परतताना नंदिनीच्या मनात जुन्या दिवसांच्या आठवणी ताज्या होऊ लागल्या. 5 वर्षांपूर्वी हीच रोहिणी तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी शत्रू बनली होती. त्या एकाच वडिलांच्या पण वेगवेगळ्या आईंच्या मुली होत्या. नंदिनीच्या आईच्या निधनानंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. तेव्हापासून रोहिणीच्या आईने नंदिनीचे आयुष्य नरक बनवले होते. अगदी लहान वयातच तिला घरातील सर्व कामे करावी लागत होती. रोहिणी नेहमीच तिचा अपमान करत असे. ती शाळेतही सर्वांसमोर नंदिनीची चेष्टा करायची, पण नंदिनी प्रत्येक वेळी गप्प राहायची. तिला वाटायचे की कदाचित हेच तिचे नशीब आहे. मग तिच्या आयुष्यात शिवम आला. शिवमने तिला पहिल्यांदाच जाणीव करून दिली की ती सुद्धा कोणासाठी तरी खास असू शकते. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. नंदिनीला पहिल्यांदाच स्वप्ने पडू लागली. तिला वाटले की आता तिचे आयुष्य बदलेल, पण तिला हे माहीत नव्हते की तिचा सर्वात मोठा विश्वासघात तिच्या स्वतःच्या बहिणीकडून आणि तिच्या प्रेमाकडूनच होणार होता. एके दिवशी नंदिनीला तिच्या कानावर रोहिणीचा आवाज ऐकू आला आणि तिने शिवमचे शब्द ऐकले होते. ते दोघे त्यांच्या खोलीत बसून तिच्या असहाय्यतेची थट्टा करत होते. शिवम हसत म्हणत होता, माझं नंदिनीवर प्रेम नव्हतं. मला फक्त या घराची संपत्ती हवी होती आणि ती मला रोहिणीशी लग्न करून. त्या दिवशी नंदिनीच्या पायाखालची जमीन हादरली होती. ती रडली होती आणि तिने शिवमला प्रश्न विचारले होते, पण शिवमने तुझ्यासारख्या मुलीवर कोण प्रेम करेल असे म्हणत तिला दूर ढकलले होते. आणि त्याच दिवशी नंदिनी शिवमला भुरळ घालण्याचा प्रयत्न करत आहे असे रोहिणीने खोटे सांगितल्यामुळे तिच्या वडिलांनी तिला घरातून हाकलून दिले होते. असे म्हटले जात होते की नंदिनी शिवमला भुरळ घालण्याचा प्रयत्न करत होती. त्या रात्री नंदिनी पावसात रस्त्यावर एकटीच भटकत होती. तिला राहायला जागा नव्हती आणि जगण्याचे कारणही नव्हते. अखेरीस ती एका फुलाजवळ पोहोचली. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा अखंड प्रवाह वाहत होता. तिने फुलाचे कटडे घट्ट धरले होते. तिला वाटत होते की या जगात तिच्यासाठी काहीही उरले नाही. तेवढ्यात कोणीतरी मागून तिचा हात पकडला. मरण्यापूर्वी एकदा विचार कर, तुझी चूक काय होती. एक गंभीर आवाज तिच्या कानावर पडला. तो मुलगा दुसरा कोणी नसून कार्तिक होता. त्या रात्री कार्तिक त्याच्या व्यावसायिक मीटिंग मधून परत येत होता. त्याने तिला वाचवले. नंदिनी जोर जोरात रडू लागली. तिने कार्तिकला आपली सगळी हकीकत सांगितली. कार्तिक शांतपणे तिच्या ऐकत राहिला. तेव्हा त्याला पहिल्यांदाच जाणवले की जगात काही माणसे इतकी क्रूर असू शकतात. त्याने नंदिनीला त्याच्या घरी यायला सांगितले. नंदिनीने सुरुवातीला नकार दिला, पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. कार्तिकने तिला त्याच्या घरात पूर्ण आदर दिला. त्याने नंदिनीला तिच्या भूतकाळाबद्दल कधीही विचारले नाही. तो फक्त म्हणाला, आता हे घर तुझेही आहे. हळूहळू नंदिनीची भीती ओसरू लागली. कार्तिकचे वागणे पूर्णपणे बदलले होते. कोट्यावधी रुपयांच्या कंपनीचा मालक असूनही तो अत्यंत साधे जीवन जगत होता. त्याला दिखावा अजिबात आवडत नव्हता. कार्तिकला नंदिनीचा साधेपणा आणि तिचा निरागसपणा आवडू लागला आणि त्या दोघांमध्ये एक नाते निर्माण झाले. एक अव्यक्त नातेसंबंध विकसित होऊ लागले. सुमारे वर्षभरानंतर कार्तिकने नंदिनीशी लग्न केले. लग्न अगदी साधे होते. ज्या मुलीला तिच्या स्वतःच्या घरात कधीच प्रेम मिळाले नाही
तिला आज इतका आदर दिला जात आहे यावर नंदिनीचा विश्वासच बसत नव्हता. लग्नानंतर कार्तिकने तिला तिच्या भूतकाळातील वेदनांची कधीच आठवण करून दिली नाही. तो नेहमी तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असे. नंदिनी सुद्धा हळूहळू आपला भूतकाळ विसरू लागली होती. पण नियतीने पुन्हा एकदा तिच्या जुन्या जखमा तिच्या समोर आणल्या. रोहिणीचे अचानक परत येणे नंदिनीच्या मनात खूप वेदनादायी होते. माझ्या मनात एक खळबळ माजली होती. जरी त्याने ते चेहऱ्यावर दाखवले नाही, पण आतून तिला भीती वाटत होती की तिचा भूतकाळ वादळासारखा तिच्या आयुष्यात परत येईल. दुसरीकडे रोहिणीचे आयुष्य जगाला दाखवत होते की तितके सुखी नव्हते. शिवमने तिच्याशी लग्न केले होते, पण लग्नानंतर त्याचा खरा चेहरा हळूहळू समोर येऊ लागला. त्याला फक्त पैशात रस होता. रोहिणीच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सर्व मालमत्ता कर्जात बुडाली होती. शिवमला वाटले की तिच्याशी लग्न केल्याने त्याला खूप संपत्ती मिळेल, पण जेव्हा त्याला सत्य कळले तेव्हा तो आतून चिडचिड करू लागला. आता त्याची नोकरी हाच त्याच्या कुटुंबाचा एकमेव आधार होता. रोहिणीलाही आयुष्यातले सत्य पहिल्यांदाच कळत होते, पण तिचा स्वाभिमान अजून खचला नव्हता. ती अजूनही स्वतःला नंदिनीपेक्षा श्रेष्ठ समजत होती. सुमारे एका आठवड्यानंतर शिवम रोहिणीला म्हणाला, रोहिणी, आपले बॉस सध्या याच शहरात आहेत. आपण त्यांना भेटायला जाऊया. जर ते खुश झाले तर कदाचित मला बढती मिळेल. रोहिणी लगेच तयार झाली. दोघांनी चांगले कपडे घातले आणि ते कार्तिक विलामध्ये पोहोचले. त्यांची गाडी त्या आलिशान विलामध्ये पोहोचताच ती गाडी समोर थांबली. रोहिणीचे डोळे विस्फारले. तिने यापूर्वी इतका मोठा आणि सुंदर विला कधीही पाहिला नव्हता. विलाच्या बाहेर महागड्या गाड्या उभ्या होत्या. चोहीकडे सुरक्षा रक्षक तैनात होते. रोहिणी मनातल्या मनात विचार करू लागली की तिचा बॉस खरंच किती मोठा माणूस असेल. ते आत पोहोचताच कार्तिकने त्यांचे खूप आपुलकीने स्वागत केले. शिवम खूप घाबरला होता. त्याने आपल्या बॉसला इतक्या जवळून कधीच पाहिले नव्हते. त्याचा साधेपणा पाहून कार्तिक हसत म्हणाला, आरामशीर बस शिवम, तू माझ्या स्टाफचा एक भाग आहेस, पाहुणा नाहीस. रोहिणी सुद्धा प्रभावित झाली होती. थोड्या संभाषणानंतर कार्तिक म्हणाला, आज तुम्ही सर्वजण आमच्या सोबत जेवण कराल. शिवमला नकार देता आला नाही. थोड्या वेळाने जेवणाच्या टेबलावर जेवण वाढण्यात आले. ते आलिशान घर पाहून रोहिणीला वारंवार आश्चर्य वाटत होते. मग कार्तिकने मोलकर्णीला बाईसाहेबांना बोलवण्यास सांगितले. पुढच्याच क्षणी नंदिनी तिथे आली. रोहिणी आणि शिवमच्या पायाखालची जमीन घसरली आणि धक्का बसल्याने ते दोघेही आपापल्या खुर्च्यांवरून खाली पडले. कार्तिक हसला आणि उभा राहिला. तो म्हणाला, ही माझी पत्नी नंदिनी आहे. हे ऐकून दोघांचेही चेहरे फिकट पडले. नंदिनीच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मितहास्य होते. तो अगदी सहजपणे म्हणाला, बसा, जेवण थंड होईल. रोहिणी आणि शिवम यांच्या कंठातील एक घास त्याच्या मनात खाली उतरण्याचा प्रश्नच नव्हता. शेवटी फक्त एकच प्रश्न शिल्लक राहिला होता, हे सर्व कसे घडले? कार्तिकला सांगण्यात आले की भूतकाळातील संपूर्ण सत्य माहीत नव्हते. त्याला फक्त एवढेच माहीत होते की नंदिनीला तिच्याच लोकांनी धोका दिला होता. पण रोहिणी आणि शिवमला हे समजले होते की जर कार्तिकला सत्य कळले तर त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. जेवण संपताच ते दोघे कसे तरी बाहेर आल्यावर रोहिणी थरथरत्या आवाजात म्हणाली, शिवम, हे कसं होऊ शकतं? नंदिनी एका अब्जाधीशाची बायको कशी झाली? शिवमच्या कपाळावर घाम आला होता. तो हळू आवाजात म्हणाला, जर कार्तिक सरांना आपल्याबद्दल कळलं तर माझी नोकरी जाईल, आपलं सगळं उद्ध्वस्त होईल. दोघांचाही श्वास जलद झाला होता. त्या रात्री रोहिणी आणि शिवमला रात्रभर झोप लागली नाही. दोघांच्याही मनात फक्त नंदिनी आणि कार्तिकचा आलिशान विला फिरत होता. ज्या मुलीवर तिने नेहमीच प्रेम केले होते तिचा विचार करून रोहिणी तळमळत होती. तो कमजोर आणि दुर्दैवी मानला जात होता. त्याचे नशीब इतके कसे बदलले? दुसरीकडे शिवमच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्याला त्याच्या नोकरीची चिंता होती. जर कसे तरी कार्तिकला सत्य कळले की त्याने आणि रोहिणीने मिळून नंदिनीला मारले होते, तिने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते, तो तिला एका क्षणात कंपनीतून काढून टाकू शकला असता. सकाळ होताच शिवम घाबरलेल्या आवाजात म्हणाला, रोहिणी, आता आपल्याला खूप सावध राहावे लागेल. जर नंदिनीने कार्तिक सरांना
सर्व काही सांगितले तर आपली खैर नाही, पण रोहिणीचा स्वाभिमान अजूनही शाबूत होता. तो खचलेला नव्हता. ती रागाने म्हणाले, ती मुलगी काही करणार नाही, नेहमीप्रमाणे गप्पच राहील. पण तिने एवढ्या मोठ्या माणसाला कसं जाळ्यात अडकवलं हे मला कळत नाही. शिवम गप्प झाला, कारण पहिल्यांदाच त्याच्या मनात नंदिनीबद्दल अपराधीपणाची भावना निर्माण होऊ लागली. त्याला आठवले, लोभामुळे त्याने एका निष्पाप मुलीचे मन कसे तोडले होते हे त्याला आठवू लागले. दरम्यान कार्तिकच्या विल्लामध्ये नंदिनी रात्री उशिरापर्यंत खिडकीजवळ उभी राहून बाहेर बघत होती. जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या होत्या. कार्तिक मागून आला आणि हळूच तिच्या खांद्यांवर हात ठेवत त्याने विचारले, काय काय झालं नंदिनी? तू आज खूप हरवलेली दिसत आहेस. नंदिनीने पटकन डोळ्यातील अश्रू लपवले आणि हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, काही नाही, मला फक्त जुने दिवस आठवले. कार्तिकला तिच्या डोळ्यात दडलेली वेदना स्पष्टपणे दिसत होती. गेल्या 5 वर्षात मी नंदिनीला इतकी अस्वस्थ कधीच पाहिली नव्हती. तो प्रेमाने म्हणाला, बघ, जर तुला काही त्रास होत असेल तर ते माझ्यापासून लपवू नकोस. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. कार्तिकचे शब्द ऐकून नंदिनीच्या डोळ्यात पाणी आले. तिला माहीत होते की कार्तिक तिच्यावर खूप प्रेम करतो. त्याने जास्त प्रश्न विचारले नाहीत. त्याने फक्त नंदिनीचा हात धरला. त्या स्पर्शात इतकी जवळीक होती की नंदिनीची भीती क्षणभरासाठी कमी झाली. दुसऱ्या दिवशी शिवम ऑफिसमध्ये खूप अस्वस्थ होता. प्रत्येक वेळी कार्तिक त्याच्या समोर आला की त्याला चोरी करताना पकडल्यासारखे वाटायचे. पण कार्तिक नेहमीप्रमाणे सामान्यपणे वागत होता. मी एका बैठकीत होतो. ते संपल्यावर अचानक कार्तिक म्हणाला, शिवम, संध्याकाळी माझ्या घरी ये. हे ऐकल्याबरोबर मला एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. शिवमचा चेहरा फिक्का पडला. त्याचे हात थरथरू लागले. त्याला वाटले की कदाचित तो कार्तिक असेल. शिवमला सगळं काही कळलं आणि दिवसभर त्याचं कामावर लक्ष लागत नव्हतं. संध्याकाळी तो घरी आल्यावर रोहिणीने लगेच विचारलं, काय झालं? शिवमने घाबरत घाबरत त्याला सगळं काही सांगितलं. रोहिणी सुद्धा घाबरून पटकन म्हणाली, बघ, कार्तिकला काही कळलं तर तू ते नाकारशील. जर काही उघडकीस आले तर तू ते स्पष्टपणे नाकारायला हवे. मी सगळा दोष नंदिनीवर टाकेन. पण यावेळी शिवम गप्प राहिला. त्याच्या मनातील भीती आता पश्चातापात बदलत होती. आपण खूप मोठी चूक केली आहे हे त्याला पहिल्यांदाच जाणवत होते. संध्याकाळी शिवम भीतीने कार्तिक विलामध्ये गेला. तो तिथे पोहोचला. त्याच्या हृदयाची धडधड वाढत होती. आत जाताच त्याने पाहिले की कार्तिक एकटाच बसून काही फाईल्स पाहत होता. कार्तिक हसला आणि त्याला बसायला सांगितले. थोडा वेळ कामाबद्दल बोलल्यानंतर तो अचानक म्हणाला, शिवम, आयुष्यात माणसाने नेहमी नात्यांना महत्त्व दिले पाहिजे. पैसा सर्वस्व नाही. हे ऐकून शिवमला घाम फुटला. तेव्हा कार्तिक पुढे म्हणाला, तू नशीबवान आहेस की तुला कुटुंब आहे. काही लोक असे असतात ज्यांना त्यांचे स्वतःचे लोकही एकटे सोडून देतात. हे ऐकून शिवमची नजर खाली झुकली. त्याला असे वाटले की जणू प्रत्येक शब्द त्याच्या हृदयाला वेदना देत आहेत. पण तेवढ्यात कार्तिकचा फोन वाजला आणि ते संभाषण तिथेच संपले. शिवमने सुटकेचा निश्वास टाकला, पण त्याच्या मनातील भीती आणखी वाढली होती. दुसरीकडे रोहिणीच्या मनात एक वेगळेच वादळ उठले होते. नंदिनीचा आनंद तिला अजिबात सहन होत नव्हता. ती अखेरीस विचार करत राहिली, नियतीने नंदिनीला इतकं सगळं का दिलं? हळूहळू तिच्या मनात मत्सर वाढू लागला. एके दिवशी ती शिवमला म्हणाली, जर नंदिनी कार्तिकच्या आयुष्यातून निघून गेली तर जर असं झालं तर त्याच्या सगळ्या संपत्तीचा विचार करा. पण शिवमने तिला लगेच थांबवले. तुला वेड लागले का? कार्तिक सर खूप महत्वाचे ग्रस्त आहेत आणि त्यांच्याशी वैर पत्करणं म्हणजे स्वतःचा नाश करून घेण्यासारखं आहे. पण रोहिणी आता तिच्या लोभाने आंधळी होत होती. तिच्या मनात हळूहळू एक धोकादायक योजना आकार घेऊ लागली. काही दिवसानंतर कार्तिकने त्याच्या घरी एक मोठी पार्टी आयोजित केली. शहरातील अनेक मोठे व्यावसायिक तिथे येणार होते. शिवम आणि रोहिणीलाही आमंत्रित केले होते. पार्टीमध्ये प्रत्येकजण नंदिनीचे कौतुक करत होता. तिच्या साधेपणाने आणि वागण्याने सर्वांची मने जिंकली होती. हे सर्व पाहून रोहिणी आतून जळत होती. नंदिनीसारखी पत्नी मिळाल्याने कार्तिकजी खूप भाग्यवान आहेत.
हे ऐकून रोहिणीचा चेहरा रागाने लाल झाला. तिला आठवले की हीच मुलगी पूर्वी तिचे जुनेच कपडे घालायची, पण आज तिला सगळ्यांच्या नजरेत मान मिळत होता. अचानक तिची नजर कार्तिकच्या स्टडी रूमकडे गेली, जिथे एक तिजोरी ठेवली होती. तिच्या मनात लोभ निर्माण झाला. तिला वाटले की जर तिने कसेही करून नंदिनीला बदनाम केले तर कार्तिकचा विश्वास तुटू शकतो. पार्टी दरम्यान संधी साधून रोहिणीने गुपचूप ती अभ्यासिकेत गेली. तिने तिजोरी जवळ ठेवलेल्या काही महत्वाच्या फायली उचलल्या. तेवढ्यात अचानक दरवाजा उघडला आणि नंदिनी समोर उभी होती. त्यांची नजरानजर झाली. काही क्षण खोलीत शांतता पसरली. नंदिनीने शांत आवाजात विचारले, तू इथे काय करत आहेस रोहिणी? रोहिणी घाबरली, पण पुढच्याच क्षणी तिने स्वतःला सावरले. ती मोठ्याने ओरडू लागली, चोर! नंदिनी चोरी करत होती. तिचा आवाज ऐकून सगळे तिथे आले. कार्तिक सुद्धा पटकन आत आला. रोहिणीने लगेच रडण्याचे नाटक केले आणि म्हणाली, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले नंदिनी तिजोरीतील फायली. हे ऐकून प्रत्येकाची नजर नंदिनीवर खिळली होती, पण नंदिनी ती अगदी निश्चल उभी होती. ती फक्त कार्तिककडे अनेकदा पाहिलं. कार्तिक काही तरी क्षणभर शांत राहिला. मग त्याने सुरक्षा रक्षकांना बोलावले. सुरक्षा रक्षकाला बोलावून सांगितले, सीसीटीव्ही फुटेज लावा. हे ऐकून रोहिणीचा चेहरा फिक्का पडला. तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिला माहीत नव्हते की त्या खोलीचा प्रत्येक कोपरा कॅमेऱ्यांनी वेढलेला आहे. कार्तिकचे शब्द ऐकून रोहिणीचा चेहरा फिक्का पडला. तिचे हातपाय थरथरू लागले. खोलीत असलेले सर्वजण सीसीटीव्ही स्क्रीनकडे पाहू लागले. शिवम सुद्धा घाबरून आपला घाम पुसू लागला. पुढे काय होईल हे त्याला कळत नव्हते. पुढच्याच क्षणी स्क्रीनवर स्पष्टपणे दिसू लागले की रोहिणी कशी गुपचूप अभ्यासिकेत शिरली होती. तिने स्वतःच्या फाईल्स कशा उचलल्या होत्या आणि मग नंदिनी येताच तिच्यावर चोरीचा आरोप केला होता. संपूर्ण सत्य सर्वांसमोर आले होते. खोलीत शांतता पसरली. सर्वजण आश्चर्याने रोहिणीकडे पाहू लागले. कार्तिकच्या डोळ्यात पहिल्यांदाच राग दिसत होता. तो हळूच पण कठोर आवाजात विचारले, हे सगळं काय होतं रोहिणीजी? रोहिणीकडे उत्तर नव्हते. तिची जीभ जणू बंदच झाली होती. तिने भीतीने शिवमच्या दिशेने पाहिले, पण शिवम सुद्धा मान खाली घालून उभा होता. नंदिनी अजूनही शांत होती. ती एक शब्दही बोलली नाही. तिच्या शांततेमुळे रोहिणी अस्वस्थ होत होती. कार्तिकने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आज कॅमेरे नसते तर तुम्ही माझ्या पत्नीवर चोरीचा खोटा आरोप केला असता. त्याच्या आवाजात निराशा होती. एखादी व्यक्ती इतके घृणास्पद कृत्य कसे करू शकते हे त्याला समजत नव्हते. ती असं कसं करू शकते? तेवढ्यात पार्टीत उपस्थित असलेल्या एका वयस्कर व्यावसायिकाने म्हटले, कार्तिकसारख्या अशा लोकांना ताबडतोब घरातून हाकलून दिले पाहिजे. रोहिणीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पहिल्यांदाच तिला सर्वांसमोर अपमानाला सामोरे जावे लागत होते, पण तिच्या मनातील स्वाभिमान अजूनही शाबूत होता. ते अजून पूर्णपणे संपले नव्हते. ती अचानक रागाने म्हणाली, हो, मी हे सर्व केले कारण नंदिनी आज इतकी आनंदी असावी हे मी सहन करू शकत नाही. ही ऐकून खोलीत शांतता पसरली. शिवमने लगेच तिचा हात धरून तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण आता खूप उशीर झाला होता. रोहिणीच्या डोळ्यात अनेक वर्षांचा मत्सर स्पष्टपणे दिसत होता. ती नंदिनीकडे द्वेषाने बघत म्हणाली, ही मुलगी नेहमीच दुर्दैवी राहिली आहे. तिच्या वाट्याला हे सगळं यायला नको होतं. कार्तिक हे सगळं आश्चर्याने ऐकत होता. नंदिनीच्या भूतकाळात काय दडलं आहे हे त्याला पहिल्यांदाच जाणवलं. एक खोल वेदना दडलेली आहे. तो हळूच नंदिनी काय झाले आहे असे विचारले. नंदिनी काही क्षण मौन राहिली. तिच्या जुन्या जखमा उफाळून येऊ लागल्या. तिला तिचा भूतकाळ पुन्हा समोर यावा असे वाटत होते. तो आला, पण आज परिस्थिती तिच्या हाताबाहेर गेली आहे. ती हळू आवाजात म्हणाली, सोडून दे कार्तिक, ही जुनी गोष्ट आहे. पण रोहिणी अचानक ओरडली, हो, मला सांगा, मी आणि शिवमने हे कसे केले ते सर्वांना सांगा. त्याने तुमची फसवणूक केली हे ऐकून कार्तिकची नजर तात्काळ शिवमवर गेली. शिवमने शर्मेने मान खाली घातली होती आणि आता त्याचे लपवण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, साहेब, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आणि मग हळूहळू त्याने संपूर्ण सत्य सांगितले.
की त्याने लोभापोटी नंदिनीच्या प्रेमाचा कसा वापर केला, तिला घरातून बाहेर काढण्यासाठी रोहिणीसोबत कसा कट रचला आणि त्या विश्वासघातामुळे काय घडले. नंदिनी आत्महत्या करणारच होती. सत्य ऐकून कार्तिकचे डोळे रागाने भरले. आपल्या पत्नीने आयुष्यात इतके दुःख सोसले असेल याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. त्याचे हृदय तुटले. तो शांतपणे अश्रू ढाळणाऱ्या नंदिनीकडे पाहू लागला. कार्तिक हळूच तिच्या जवळ गेला आणि त्याने तिचा हात धरला. त्याचा आवाज दाटून आला होता. तो म्हणाला, तू हे सगळं एकटीने सहन केलंस आणि मला कधीच सांगितलं नाहीस. नंदिनीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ती हळू आवाजात म्हणाली, मला तुझं प्रेम गमवायचं नव्हतं. मला भीती होती की माझा भूतकाळ आपलं आयुष्य खराब करून टाकेल. असं करू नकोस. हे ऐकून कार्तिकने तिला मिठी मारली. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले. नंदिनी किती कणखर मुलगी आहे हे सर्वांना पहिल्यांदाच जाणवले. दुसरीकडे शिवम आता पूर्णपणे खचला होता. त्याला आपल्या कृत्याचा खूप पश्चाताप होत होता. त्याने कार्तिक समोर हात जोडून म्हटले, साहेब, कृपया मला माफ करा. लोभामुळे माझ्याकडून एक मोठे पाप घडले आहे. पण कार्तिकचा राग काही शांत होत नव्हता. तो कठोर आवाजात म्हणाला, ज्याने एका निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तो विश्वास ठेवण्याजोगा आहे का? हे शक्य नाही. शिवमच्या डोळ्यात पाणी आले. त्याला समजले की आता नोकरी वाचवणे कठीण आहे. पण मग नंदिनी हळू आवाजात म्हणाली, कार्तिक, त्यांना जाऊ दे. सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. एवढा मोठा विश्वासघात होऊनही त्याच्या मनात द्वेष नव्हता. कार्तिकने आश्चर्याने विचारले, तू या लोकांच्या वतीने बोलत आहेस का? नंदिनी शांत आवाजात म्हणाली, जर मी मनात द्वेष ठेवला तर त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक राहील? हे सर्व ऐकून रोहिणी आतून हादरून गेली. ज्या बहिणीचा तिने आयुष्यभर अपमान केला होता ती आजही तशीच होती. ती तिच्याबद्दल दया दाखवत होती. पहिल्यांदाच तिला लाज वाटली. रोहिणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हळूच पुढे येऊन नंदिनी समोर उभी राहिली. तिचा आवाज थरथरत होता. नंदिनी, मी तुझ्यासोबत खूप वाईट केलं आहे. कदाचित देवही मला कधीच माफ करणार नाही. हे ऐकून नंदिनीच्या डोळ्यात पाणी आले. पण तिच्या मनातील जुन्या जखमा इतक्या खोल होत्या की ती लगेच काही बोलू शकली नाही. पार्टी संपल्यानंतर कार्तिकला रात्री उशिरापर्यंत झोप लागली नाही. तेच विचाराच्या मनात पुन्हा पुन्हा घोळत होते. नंदिनीचे दुःख आपल्याला कधीच जाणवले नाही याचा त्याला स्वतःवरच राग येत होता. त्याने समजून घेण्याचा प्रयत्न का केला नाही? दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने एक मोठा निर्णय घेतला. ऑफिसला पोहोचताच त्याने शिवमला आपल्या केबिनमध्ये बोलावले. शिवम घाबरून आत आला. त्याला खात्री होती की आज त्याची नोकरी जाईल. पण कार्तिक शांत आवाजात म्हणाला, ही तुझी चूक होती. हे खूप मोठं होतं शिवम, पण मी तुला नोकरीवरून काढणार नाही. शिवमला धक्का बसला. कार्तिक पुढे म्हणाला, हा निर्णय माझा नाही तर नंदिनीचा आहे. तिने तुला माफ केलं आहे. हे ऐकून शिवमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला पहिल्यांदाच जाणीव झाली की माणसाची खरी संपत्ती म्हणजे पैसा. ते माझ्यात नाही तर हृदयात आहे. त्याच संध्याकाळी कार्तिकला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन उचलल्यावर पलीकडची व्यक्ती म्हणाली, कार्तिकजी, तुम्हाला वाटते की तुम्हाला नंदिनीची भूतकाळाची संपूर्ण सत्य कळले आहे, पण खरे सत्य अजून बाकी आहे. हे ऐकून कार्तिकचा चेहरा उजळला. त्याचा चेहरा बदलला. त्याने लगेच विचारले, कोण बोलतंय? पण पलीकडून फोन ठेवून दिला. नंदिनीकडे अजूनही एक असे रहस्य आहे जे त्याला माहीत नाही. हे पहिल्यांदाच जाणवल्याने कार्तिकच्या हृदयाची धडधड वाढली. कार्तिक काही वेळ मोबाईलकडे एकटक पाहत राहिला. त्याची चिंता वाढत होती. आवाज एका अनोळखी माणसाचा होता, पण त्याचे शब्द इतके आत्मविश्वासपूर्ण होते जणू काही त्याला नंदिनीच्या भूतकाळातील प्रत्येक सत्य माहीत होते. कार्तिकने लगेच त्या नंबरवर पुन्हा फोन केला, पण फोन बंद होता. दुसरीकडे नंदिनीच्या लक्षात आले होते की कार्तिक कशाबद्दल तरी काळजीत आहे. तिने त्याला अनेकदा विचारण्याचा प्रयत्न केला, पण कार्तिक प्रत्येक वेळी विषय टाळत असे. संपूर्ण सत्य जाणून घेतल्याशिवाय त्याला नंदिनीला आणखी त्रास द्यायचा नव्हता. पण त्याच्या मनात एक भीती सतत वाढत होती की नंदिनीने त्याच्यापासून काहीतरी मोठे सत्य लपवले आहे की काय. दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिक ऑफिसला जायची तयारी करत होता.
तेव्हा त्याची नजर नंदिनीच्या जुन्या कपाटावर पडली. नंदिनी ते कपाट नेहमी बंद ठेवत असे. कार्तिकने तिच्या वस्तूंना कधीच हात लावला नव्हता, पण आज तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. तिने हळूच कपाट उघडले. आत काही जुने कपडे, एक तुटलेली बांगडी आणि काही फोटो होते आणि एक जुनी डायरी खाली पडली. कार्तिकने ती उचलली. ती डायरीच्या पहिल्या पानावर नंदिनीचे अक्षर होते. कार्तिकच्या हृदयाची धडधड वाढली. तो हळूहळू डायरी वाचू लागला. नंदिनीचे दुःख प्रत्येक पानावर पसरलेले होते. लहानपणापासून तिला स्वतःच्या आईचे प्रेम कसे मिळाले नाही, रोहिणी आणि तिची आई तिला रोज कशा छळत होत्या हे तिने लिहिले होते. ती माझा अपमान करायची आणि शिवम त्या विश्वासघाताने त्याला पूर्णपणे मोडून काढले होते. कार्तिकच्या डोळ्यात पाणी आले, पण मग त्याची नजर एका पानावर केली. तिथे असे लिहिले होते की जर त्या रात्री तो अपघात घडला नसता तर, जर तसं झालं असतं तर कदाचित मी. कार्तिकला आश्चर्य वाटले. कसला अपघात? नंदिनीने पुढे काहीच लिहिले नव्हते. तेवढ्यात अचानक मागून नंदिनीचा आवाज आला. कार्तिकला धक्काच बसला. त्याने लगेच डायरी बंद केली. नंदिनीच्या चेहऱ्यावरची घाबरलेली अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तिने पटकन डायरी हातात घेतली. कार्तिकने गंभीर आवाजात विचारले, नंदिनी, कोणता अपघात? नंदिनी ती काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात भीती दिसू लागली होती. पण कार्तिक आता शांत बसणार नव्हता. त्याने प्रेमाने तिचा हात धरला आणि म्हणाला, मी तुला एकटीला कोणताही त्रास सहन करून देणार नाही. हे ऐकून नंदिनीच्या डोळ्यात पाणी आली. ती थरथर त्या आवाजात म्हणाली, 5 वर्षांपूर्वी जेव्हा मला घरातून बाहेर काढले होते, त्या रात्री केवळ माझे हृदयच तुटले नाही तर माझा अपघातही झाला. कार्तिकचा श्वास थांबला. नंदिनीचा आवाज थरथरत होता. मी पावसात रस्त्यावर भटकत होते तेव्हा काही लोक माझा पाठलाग करू लागले. जर तुम्ही त्या रात्री योग्य वेळी आला नसता तर कदाचित मी वाचले नसते. हे ऐकून कार्तिकच्या मनात राग भडकला. त्याला जाणवले की नंदिनीचा केवळ विश्वासघातच झाला नव्हता, तर तिने मृत्यूची भीतीही अनुभवली होती. त्याच वेळी कार्तिकचा फोन पुन्हा वाजला. यावेळी कार्तिकने लगेच फोन उचलला. तो माणूस हळू आवाजात म्हणाला, आता तुला कळेल की नंदिनीने तुझ्यापासून किती काही लपवलं आहे. कार्तिक रागाने म्हणाला, तुम्ही कोण आहात? तो माणूस हसला. 5 वर्षांपूर्वी हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं असेल तर आज संध्याकाळी जुन्या गिरणीच्या परिसरात या, असे म्हणून त्याने फोन ठेवला. कार्तिक लगेच तिथे जायला तयार झाला. नंदिनीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण कार्तिकला आता सत्य जाणून घ्यायचे होते. संध्याकाळ होताच तो दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. ती जागा पूर्णपणे निर्मनुष्य होती. तेव्हा मागून कोणीतरी म्हणाले, तुम्ही आलात का? कार्तिक मागे वळले. सुमारे 50 वर्षांचा एक माणूस उभा होता. त्याने आपले नाव महेश सांगितले. त्याच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तो हळूहळू बोलू लागला, 5 वर्षांपूर्वी मी याच परिसरात चौकीदार म्हणून काम करायचो. जिथे नंदिनीचे घर होते तिला पोलीस स्टेशनमधून हाकलून देण्यात आले होते. त्या रात्री मी काही गुंडांना तिचा पाठलाग करताना पाहिले. मी तिला वाचवायला गेलो, पण खूप उशीर झाला होता. ते तिला त्यांच्या गाडीत जबरदस्तीने बसवणार होते. तेवढ्यात तुमची गाडी तिथे आली. तुम्हाला पाहून ते पळून गेले. कार्तिक सगळं ऐकत होता. महेश पुढे म्हणाला, पण त्या रात्री तिथे आणखी एक माणूस होता ज्याने त्या गुंडांना पैसे दिले होते. कार्तिकचे डोळे विस्फारले आणि त्याने लगेच विचारले, तो कोण होता? महेश क्षणभर शांत राहिला, मग म्हणाला, मला त्याचा चेहरा स्पष्ट दिसला नाही. अचानक महेशचा चेहरा, त्याच्या छातीत तीव्र वेदना झाल्या आणि त्याचा तिथेच मृत्यू झाला. कार्तिक स्तब्ध झाला होता. त्याच्या डोळ्यात देखत एका माणसाचा मृत्यू झाला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. कार्तिकने पोलिसांना सर्व काही सांगितले, पण त्याच्या मनात हजारो प्रश्न घोळत होते. तो माणूस होता तरी कोण? नंदिनीवर नेमका राग का होता? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या कटात रोहिणी आणि शिवम सामील होते का? घरी परत नंदिनी खूप अस्वस्थ होती. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि कार्तिक आत आला. त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. नंदिनी लगेच त्याच्याकडे गेली. काय झालं कार्तिक? तो काही क्षण तिच्याकडे एकटक पाहत राहिला आणि मग म्हणाला,
नंदिनी, तुझ्यासोबत जे घडलं तो निव्वळ अपघात नव्हता. नंदिनीचा श्वासच थांबला. कार्तिक गंभीर आवाजात म्हणाला, त्या रात्री कोणीतरी मुद्दाम तुला मारण्याचा प्रयत्न केला होता. हे ऐकून त्याने नंदिनीच्या हातातून पाण्याचा ग्लास हिसकावून घेतला. कोणीतरी मला मारायचा प्रयत्न केला? थरथरत्या आवाजात नंदिनी फक्त एवढंच बोलू शकली. तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. 5 वर्षांपूर्वीची ती भयंकर रात्र तिच्या डोळ्यासमोरून तरळू लागली. ती खूप थरथरत होती. कार्तिकने तिला लगेच सावरले. त्याने नंदिनीला मिठी मारली आणि म्हणाला, घाबरू नकोस, मी आता तुझ्यासोबत आहे. तुला कोणीही इजा करू शकत नाही. पण कार्तिक स्वतः अस्वस्थ होता. तोच विचार पुन्हा पुन्हा करत त्याला रात्रभर झोप लागली नाही. नंदिनीचा मृत्यू कोणाला हवा होता? सकाळी त्याने विचारले, काय झालं? त्याने ताबडतोब त्याचा जुना मित्र आणि पोलीस अधिकारी अजयला फोन केला. अजय हा शहरातील एक प्रामाणिक आणि हुशार अधिकारी मानला जात होता. कार्तिकने त्याला सगळी हकीकत सांगितली. अजय गंभीर आवाजात म्हणाला, बघ कार्तिक, हे प्रकरण दिसतं त्यापेक्षा खूप मोठं आहे. महेश कॉल डिटेल्समधील ज्या नंबरवरून शेवटचे संभाषण झाले होते, तो नंबर शिवमच्या ऑफिसच्या परिसरात सक्रिय होता. हे ऐकून कार्तिकचा चेहरा कठोर झाला. त्याच्या मनातील संशयाची सुई पुन्हा एकदा शिवम आणि रोहिणीकडे वळली. दुसरीकडे शिवम गेल्या 2 दिवसांपासून खूप सक्रिय होता. तो काळजीत होता. महेशच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याला धक्का बसला होता. रोहिणी सुद्धा घाबरली होती. ती घाबरून म्हणाली, पोलीस आपल्यापर्यंत पोहोचले तर काय होईल? शिवम रागाने म्हणाला, मी तुला आधीच सांगितले होते की जास्त लोभी होऊ नकोस, पण तू सगळं उद्ध्वस्त केलंस. रोहिणीच्या नजरेत तिच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. ती हळू आवाजात म्हणाली, पण आम्ही फक्त. ती अचानक शांत झाली. शिवमने लगेच तिच्याकडे पाहिले. फक्त म्हणजे काय? रोहिणी थरथरत्या आवाजात म्हणाली, 5 वर्षांपूर्वी मी रागाच्या भरात कोणाला तरी फोन केला होता, पण तेव्हा काय चालले होते हे मला कळले नव्हते. ती इतक्या टोकापर्यंत जाईल हे ऐकून शिवमला धक्का बसला. त्याने रागाने रोहिणीचा हात पकडला. तुला काय म्हणायचं आहे? रोहिणी रडू लागली. मला फक्त नंदिनीला घाबरवायचं होतं, जेणेकरून ती हे शहर कायमचं सोडून जाईल. मी माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीला सांगितलं, मी त्याला धडा शिकवायला सांगितले होते, पण ते त्याला मारायचा प्रयत्न करतील हे मला माहीत नव्हते. शिवम पूर्णपणे थक्क झाला होता. तो रागाने ओरडला, तू वेडी झाली आहेस का? त्या रात्री नंदिनीला काही झालं असतं तर? रोहिणी ढसाढसा रडू लागली. मला वाटलं की हे प्रकरण इतकं वाढेल. मला त्याचा प्रचंड राग आला होता. त्याच क्षणी दारावर मोठा आवाज झाला. ते दोघे घाबरून बाहेर आले आणि समोर पोलीस उभे होते. अजय कठोर आवाजात म्हणाला, रोहिणीजी, आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. हे ऐकून रोहिणीचे हात थरथरू लागले. सुरुवातीला ती खोटं बोलत राहिली, पण जेव्हा अजयने तिला जुने कॉल रेकॉर्ड्स आणि पुरावे सादर केले तेव्हा ती रडून लागली आणि तिने सत्य सांगितले. तिने कबूल केले की तिने नंदिनीला घाबरवण्यासाठी एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीला पाठवले होते, पण प्रकरण तिच्या हातात होते. अजय रागाने म्हणाला, तुझ्या द्वेषाने एका निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. रोहिणी मान खाली घालून रडत राहिली. तिला पहिल्यांदाच आपल्या कृत्याचं गांभीर्य कळत होतं. दुसरीकडे शिवम सुद्धा शरमेने खचला होता. त्याला वाटत होतं की जर आपण लोभाला बळी पडलो असतो तर, जर कार्तिकने येऊन नंदिनीचा विश्वासघात केला नसता तर कदाचित हे सर्व कधीच घडले नसते. जेव्हा कार्तिक आणि नंदिनीला संपूर्ण सत्य कळेल तेव्हा ते दोघे काही काळ शांत राहिले. नंदिनीच्या डोळ्यातून अश्रूंचा अखंड ओघ वाहत होता. तिला विश्वासच बसत नव्हता की तिची स्वतःची बहीण तिचा इतका द्वेष करते. कार्तिकचा राग अजून शांत झाला नव्हता. तो म्हणाला, अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. पण तेवढ्यात नंदिनीने हळुवारपणे त्याचा हात धरला. तिचा आवाज थरथरत होता, कार्तिक, रोहिणीने खूप चूक केली आहे, पण ती माझी बहीण आहे. कार्तिकने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. असं वाटत होतं की एवढं सगळं होऊनही नंदिनीच्या मनात तिच्या बहिणीबद्दल द्वेष नव्हता. नंदिनीच्या डोळ्यात अश्रू होते. जर आज माझं आयुष्य सुखी असेल तर मला कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही. एके संध्याकाळी कार्तिक हसत म्हणाला, तुला माहीत आहे नंदिनी, त्या रात्री जर मी त्या पुलापर्यंत पोहोचलो नसतो तर कदाचित माझं आयुष्य पूर्ण राहिलं असतं. नंदिनीचे डोळे पाणावले. तिने हळूच कार्तिकचा हात धरला. जर मी तुला भेटले नसते तर कदाचित मी जिवंतही राहिले नसते.
कधी कधी आयुष्य माणसाला इतकं दुःख देतं की त्याला वाटतं सगळं संपलं, पण कदाचित त्या दुःखानंतर देव माणसाला त्याची खरे सुख देतो. तर मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.